पिंट्या दादा, तू 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 इथे कसा आलास? हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे आदिरा. तुला यांनी कळवलं ना मी इथे आहे ते? आपण नंतर बोलूया, चल. नाही दादा, एक मिनिट, मला आधी सांग, मी इथे आहे असं तुला कोणी सांगितलं? यांच्यापैकीच कोणीतरी सांगितलं ना? खरं तर यांच्यापैकी कोणीतरी मला सांगणं अपेक्षित होतं, पण ते नाही सांगितलं मला. त्याबद्दल आपण नंतर बोलू. तू आत्ता माझ्यावर खाली चल पहिला. मग मग तुला कोणी सांगितलं? आदिरा, माझ्या हाताखाली शेकडो माणसं काम करतात. त्यांच्यामध्ये अशी एक यंत्रणा आहे जी अशा प्रकारच्या परिस्थितीत मला मदत करते. त्यांनी तुझा फोन ट्रॅक केला आणि तेव्हा मला तुझं लोकेशन कळालं. आणि या सगळ्या मधल्या काळात खूप धावाधाव झाली, खूप टेन्शन आलं. मी या रोहनला सुद्धा फोन केला पण त्यांनी फोनच उचलला नाही. म्हणून मला अशा प्रकारे इथे यावं लागलं. पण इथे आलो, तू दिसलीस, तू सुखरूप आहेस असं कळलं, मला खरंच खूप बरं वाटलं. चल आता आपण निघूया. नाही दादा, मी त्या घरी येणार नाही. आदिरा, आपल्या घरातले प्रॉब्लेम्स आपण आपल्या घरात सोडवायचे असतात. ते बाहेरच्या लोकांसमोर सॉल्व्ह करायचे नसतात. ते बाहेरचे नाहीयेत, घरातलेही नाहीयेत. अजून तरी तुला जेवढ्या वेळ इथे थांबायचं असेल तेवढ्या वेळ थांब. तोपर्यंत मी खाली थांबतो. तुला रात्रभर इथे थांबायचं असेल, रात्रभर इथे थांब. मग मीही रात्रभर खालीच थांबेन. पण जाताना तुला इथनं घेऊन जाईन असा शब्द दिलाय मी माझ्या काकूला. अधिरा, तुझे दादा म्हणतात तसं घरी गेलं पाहिजेस राजा. नाही म्हणजे आम्हाला तू इथे यायला हवीच आहेस, पण माफ ओलांडून, सन्मानाने. सुश, मी पुन्हा एकदा तुला सांगतो, मी इथनं जाईन, तो तुला घेऊनच जाईन. तुला जितका वेळ इथे थांबायचं असेल तितका वेळ इथे थांब, काहीच प्रॉब्लेम नाही. पिंट्या दादा.